नमस्कार. महाराष्ट्रातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो. SC ST मायनॉरिटी मी विशेष करून आभार मानतो, कारण मी अनेक प्रेसमधून या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीनं ओबीसी विजयंती SBC म्हणजे व्यवस्थेमधल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन भरभरून मतदान केलेलं आहे. त्या सर्व ओबीसी बांधवांचं, त्या सर्व SC ST प्रवर्गातल्या बांधवांचं मी विशेष आभार व्यक्त करण्यासाठी आज मी प्रेस घेतलेली आहे. आणि खरं तर ही आपली एक पायरी किंवा एक लढा आपण यशस्वी केलेला आहे, परंतु खरी लढाई आता इथून पुढे आपल्याला लढायची आहे. कारण आता जो कोणी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा होईल त्यांच्या समोर आपली एक मागणी असेल की पंचायत राजचं आरक्षण ओबीसींचं कधी सस्टेन होणार आहे, न्यायालय त्याच्यावरती कधी सुनावण्या घेणार आहे आणि त्या सुनावण्या घेण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे का, आणि पंचायत राजच्या निवडणुका कधी होणार आहेत, हे मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करायचं आहे. आणि पंचायत राजच्या निवडणुका घेण्यासाठी नवीन येणाऱ्या मुख्यमंत्र्यावरती आपल्याला खूप मोठा दबाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचा आहे आणि ही चळवळ आपल्याला लढायची आहे. म्हणजे पुढे आपल्याला ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न जेन्युइन आहेत, जे प्रश्न सामाजिक न्यायाचे आहेत. कुणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी, खरं तर कंटाळा आलाय कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी. कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे, तयारीचा पाहिजे, त्याचं ज्ञान तेवढं पाहिजे. परंतु एक बावळट माणूस उठसूट उठतो आणि दिवसभरामध्ये 3-4 वेळा भूमिका बदलतो. आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतो. म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु जरांगे नावाच्या माणसाच्या प्रेसला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळा आलाय. महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे. हाच जरांगे निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की 130 जागावरती बिमोड करायचा आहे, नायनाट करायचा आहे, सुपडा साफ करायचा आहे. मराठ्यानो आता तयारीत राहा, भुजबळांना पाडायचं आहे. भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जहागिरी आहे का. येवल्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत 40-41 मिटिंगा घेणारा हा जरांगे म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोलला नाही. हा तर धन्या म्हणला, धन्याला पाडायचंय, कळमनोरीमध्ये पाडायचंय म्हणला, परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला, जतमध्ये पाडायचंय म्हणला. अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला पाडायचंय. हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला. पण याच जरांगेला माझं सांगणं आहे की तू जिथं जिथं मेसेज दिलास तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली आहेत. त्यामुळं ही मला वाटते जरांगेच्या नावानं ही मी अगदी शेवटची प्रेस घेईन. इथून पुढे ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत. ओबीसीची जातनिहाय जनगणना आहे, ओबीसीना सामाजिक न्याय मिळणं आहे, ओबीसीना बजेटरी तरतूद मिळणं आहे, ओबीसीच्या मुलांच्या वसतिगृहाचा प्रश्न आहे, महाज्योतीचे प्रश्न सुटावेत म्हणून अनेक प्रश्न आहेत, पदोन्नतीचा प्रश्न आहे, दलित बांधवांचे प्रश्न आहेत. एक व्यापक स्वरूपाचा लढा या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभा करत आहोत. आणि आता येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो, कारण आम्ही आमची भूमिका पार पाडलेली आहे. आता उत्तरदायित्व किंवा एक इथल्या सर्व जनतेला अपिलिंग सरकार, आणि आम्ही असं म्हणत नाही की आमचेच प्रश्न सोडवा. या महाराष्ट्रामधल्या तमाम 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ इथला मुख्यमंत्री घेणार आहे आणि या 12-13 करोड जनतेचे प्रश्न या मुख्यमंत्र्यांनी सोडवावेत अशी आमची अपेक्षा आहे. विजन सक्सेस झालं, एक पायरी आमची सक्सेस झालेली आहे. कारण ओबीसीच्या समोर समर्थ पर्याय, समर्थ पक्ष किंवा समर्थ उमेदवार आमच्याकडे समर्थ पर्याय देऊ शकलो नाही. त्यामुळे आम्ही जे काय 8-9 उमेदवार उभे केलेले होते आणि मी ज्यांच्या सभा घेतल्या त्यांना भरभरून मतं दिलेली आहेत, त्याची लिस्ट मी तुमच्या समोर वाचू शकतो. कालच जरांगे नावाचा खुळचट बावळट माणूस, कुठलीही माहिती न घेता बोलणारा माणूस, त्याला माझं सांगणं आहे, मी जिथं सभा घेतल्या ना तिथल्या लोकांची यादी मी आणलेली आहे तुमच्या समोर. आणि त्या माणसांना किती मतं पडलेले आहेत, त्या 9 उमेदवारांना जिथं जिथं मी सभा घेतलेल्या आहेत त्याची यादी मला खरं तर या महाराष्ट्राला वाचून दाखवायची. त्यामुळे जरांगे नावाच्या माणसानं थोडासा अभ्यास करून थोडीशी माहिती घेऊन बोलावं. खूप आज जरांगेला माझं एक सांगणं आहे, अरे तू भुजबळांना पराभूत करायला गेलास
त्या राजेश टोपेचं काय झालं? आम्ही मागच्या 2 महिन्यामध्ये वेळोवेळी सांगितलेलं होतं की राजेश टोपेंचा पराभव करणार करणार करणार. त्याच राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये आम्ही कावेरीताई खटके नावाची एक महिला उमेदवार उभी केली होती, लोकवर्गणीतनं उभी केली होती. जरांगे तू कान खोलून ऐक, त्या कावेरीताई खटके यांना 21,000 मतं पडलेले आहेत आणि राजेश टोपेची 25 वर्षाची सत्ता 2500 मतांनी आम्ही घालवलेली आहे. कर ना अनालिसिस, वाच. आम्ही तुझ्यासारखं खोटं नाही बोलत. तू बीडमध्ये 10,000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये किती माणसं बसू शकतात? तो 10,000 म्हणला, 25 लाख लोकांची गर्दी झाली म्हणला. त्यामुळे लबाड आणि फालतू बोलणारा माणूस, खरं तर माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या माती भडकवून 2 समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारा हा माणूस, त्याला ही चपराक आहे. महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेनं या माणसाला दिलेली ही चपराक आहे. आणि मी ज्या ठिकाणी 9 ठिकाणी सभा घेतल्या, ती यादी मी तुमच्या समोर, नाव, मतदारसंघाने त्यांना पडलेली मतं, ही यादी मी तुमच्या समोर वाचून दाखवत आहे. माझी भूमिकाच अशी होती की माझे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सोडून बाकीच्या ठिकाणी तुम्ही महायुतीला पाठिंबा द्यावा, ही मी वेळोवेळी घेतलेली भूमिका आहे. तर त्यामध्ये मी बघा, जिंतूर मतदारसंघामध्ये सुरेश नागरे होते, त्यांना 57,000 मतं पडलेले आहेत, एक उमेदवार. दुसरा उमेदवार अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आमचे गणेशदादा हाके पाटील निवडणुकीला उभे होते, त्यांना 63,000 मतं पडलेले आहेत. जरांगे, नीट माहिती घे आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल तर तुझ्या सल्लागारांना विचार. मी तुम्हाला गणेश हाकेंबद्दल सांगितलं. बघा, माजलगाव मतदारसंघ बीड जिल्ह्यातला, माधव तात्या निर्मळांना आमचा पाठिंबा होता, तिथं त्यांना 35,000 मतं पडलेले आहेत. जरांगे, परत कान खोलून ऐक. आमच्या प्रियंकाताई खेडकर गेवराई, जिथं तू बालेकिल्ला समजत होता ना, त्या गेवराईमध्ये आम्ही प्रियंकाताई खेडकर यांना उभं केलं होतं. 31,200 मतं तिथं पडलेले आहेत माझ्या उमेदवाराला. कान खोलून ऐक. 800-900 लबाड बोलायचं नाही, महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवायचं नाही. परत तुम्हाला सांगतो, प्रवीण रणबागुल, एक मातंग समाजामधला एक ऊसतोड मजुराचा मुलगा, मी भूमपरांड्याला उभा केलेला होता. त्या ठिकाणी प्रवीण रणबागुल या SC समाजातल्या तरुणाला एकदम तोकड्या साधनानिशी तो निवडणूक लढला. त्यांना मतं पडलेली आहेत, 11,000 मतं पडलेली आहेत. आणि तिथं निवडून आलेला तुझा उमेदवार किती आहे आणि किती फरक आहे हे तुला माहिती आहे, चांगलं तुला सांगायचे. बघा, परत डॉक्टर स्नेहल सोनकाटे नावाच्या तुळजापूरमध्ये एक महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या, त्यांच्या मी सभा घेतल्या होत्या, त्यांनाही 11,000 ते 12,000च्या दरम्यान मतं पडलेली आहेत. त्याचबरोबर रामप्रसाद थोरात, परतूर मंठ्याला आम्ही एक उमेदवार उभे केले होते, तिथं त्यांना मतं पडलेली आहेत 30,000. त्यामुळे जरांगेंनी काल प्रेसमध्ये महाराष्ट्रासमोर सांगितलं की हाकेनं जिथं सभा घेतल्या तिथं 800-900 मतं पडली. अरे जरांगे, बावळट माणसा, नाक गेलं तरी भोक उरलं म्हणण्याची तुझी अवलाद, तुला कळायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तुझा काय पोतेरा केलाय महाराष्ट्रातल्या जनतेनं. आणि म्हणतो 205 आमदार निवडून आणले. अरे ते कुठं जाणार आहेत? आणि त्यांनी कुणाचा फोटो लावून मतं मागितली? मला त्या खोलामध्ये जायचं नाही. खरं तर जी माणसं निवडून आलेले आहेत त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. ते जे निवडून आलेत त्यांना आम्ही जाहीर भूमिका घेतली की महायुतीच्या बाजूने तुम्हाला मतदान करायचंय म्हणून, पण तू जाहीर भूमिका घेतली नाहीस. तू 130 आमदार पाडायला निघाला होतास. तू देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबापर्यंत गेलास. मॉर्फिंग करून तू सोशल मीडियावर धुमाकूळ घातलास, पण जनतेनं तुझं थोबाड फोडलेलं आहे. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये जबाबदारीनं तू वागलं पाहिजेस. तू जे काही काल बोललास ना, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. पण आम्ही, महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची रयत आहे आणि तू ज्या ज्या माणसांना पराभूत करायला गेला होतास, ओबीसीच्या माणसांनी एकदम चांगल्या पद्धतीचा निर्णय या महाराष्ट्रात घेतलेला आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या ओबीसीची भूमिका घेणाऱ्या आणि ओबीसीला जवळचा वाटणाऱ्या पक्षाची आम्ही माणसं आहोत. इतर पक्षातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं ना, म्हणून तर महायुती सत्तेत आली ना. एवढा क्लीन स्वीप इतर पक्षातले लोक इकडे मतदान केल्याशिवाय कसा मिळाला? माझ्यासाठी ओबीसी महत्वाचं आहे, परंतु सत्तेमध्ये येणारा पक्ष माझ्यासाठी, माझे प्रश्न सुटणार कसे? आमच्या ओबीसीचे प्रश्न सोडवणार कोण? सत्तेतलाच. तुम्ही अर्थ काहीही घ्या, मी जाहीर भूमिका घेतली ना महायुतीच्या बाजूनं. त्यामुळे तुम्ही मला ठपका लावा नाहीतर काही लावा. जरांगेंनी महाविकास आघाडीची म्हणजे शरद पवारांची भूमिका घेतली होती. त्या रोहित पवारांचं कान कापून, त्यांचा जो विजय आहे, कान कापून सोडलेले आहेत आम्ही त्यांचे. त्यांना नाक उरलेलं नाही. कुणाची मिटिंग घेतल्या? अहो, नाशिकमध्ये जावा,
तुम्ही घनसावंगीमध्ये जावा. अरे सगळ्या बरं मी जाहीर भूमिका घेतली ना. मग मी सगळे जात होते. आमचा रोष असा होता की जर सर्वपक्षीय लोक जर जरांगेंना भेटायला जात असतील तर ते ओबीसीला एवढं इग्नोर का करत होते. आम्ही ठाम भूमिका घेतली ना. तुम्ही आरोप लावू नका. मी सांगतोय ना की आम्ही महायुतीला मतदान करा म्हणून सांगितलं होतं. तुम्ही कुणाचाही आरोप करा, कुणाचाही करा. अरे मी महायुतीला पाठिंबा दिलाच होता ना. मी ओबीसी मी सगळ्यांना दिला होता असे सांगेन. एकनाथ शिंदेना त्यांनी 10% एससीबीसीचा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. तो जरांगेंना मान्य नव्हता. तो ओबीसी मधून आरक्षण मागत होता. त्यामुळे आम्ही महायुती म्हटलेलं आहे. आम्ही एकट्या भाजपला म्हटलेलं नाही. हो, ओबीसीच्या प्रश्नासाठी घेतले मी. कारण जर शरद पवार निवडणूक जिंकले असते, महाविकास आघाडी जिंकली असती, ज्यात 8 खासदारांनी लेखी पत्र जरांगेला दिली, जो सोनवणे बाप्पा म्हणला की मी जरांगेमुळे निवडून आलो, तर मी महायुतीला पाठिंबा दिला तर प्रॉब्लेम काय आहे तुमचा? कुणाचा प्रॉब्लेम असायचं काय कारण आहे? ज्या बाप्पा सोनवणेंनी सांगितलं की मी जरांगेमुळे निवडून आलो ते तुम्हाला चालतं. मग मी महायुतीची बाजू घेतली तर तुम्हाला अडचण यायचा काय प्रश्न आहे? त्या बीड जिल्ह्यामध्ये 6च्या 6 आमदार निवडून आणण्याची भाषा ज्या बाप्पा सोनवणेंची होती, तिथं 6च्या 6 उमेदवार महायुतीचे निवडून आलेले आहेत. आम्ही घेतली ना भूमिका. ओबीसीचे बघा, ओबीसीचे मी माधव हा जो प्रयोग होता या महाराष्ट्रामध्ये, माधव बरोबर ओबीसी सुद्धा एकवटला. माळी 7 आले, धनगर 7 आले, वंजारी 7 आले, बंजारा 3 आले, कासारी 1 आला. अजून आमच्याकडे काही यादी नावं येतील. म्हणजे आम्ही तेली लिंगायत 7 जण आले. अरे ज्या धनगर समाजाचा एकच माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जात होता त्याची संख्या आम्ही 7 वर नेलेली आहे. आणि जरांगे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी कार्ड चाललंय ते रिझल्ट ओरिएंटेड आहे. आम्हाला मराठवाड्यामध्ये आम्ही निर्णायक मतं घेतलेली आहेत. 800, 900 नव्हे, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 63,000. त्यामुळे तू खोटं बोलायचं पहिलं बंद कर. 205 आमदार कुठं आले? 205 आमदार सांगावा आकडा त्यांनी. महाराष्ट्रासमोर खोटं बोलायचं नाही. हा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, निवडणूक आयोगाच्या वेबसाईट आहेत. त्यामुळे खोटा नेरेट पसरवायचा नाही. या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती राहतात. इथं ओबीसी सुद्धा राहतात. त्यांना सुद्धा मताचा अधिकार आहे. ते सुद्धा निकाल फिरवू शकतात. हे तुम्ही वास्तव मान्य केलं पाहिजे. हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. सरकारनं काही करो, सरकारला लाडकी बहीण, पण ओबीसीचा आमच्या वाड्या वस्त्यांचं मतदान करावं, संशोधन करावं, अनालिसिस करावं. धनगरांच्या वाड्यावरती, लमाणांच्या तांड्यावरती, बंजारा तांड्यावरती, वंजारांच्या वाड्या वस्त्यावरचं मतदान काढावं आणि अनालिसिस करावं. बरं सत्ताधारी ठीक आहे, सत्ताधारी वर्गाला आमचं नसेल वाटलं, पण जे पराभूत झालेले आहेत, ज्यांचं नाक सुद्धा शिल्लक नाही, त्यांनी तरी अनालिसिस करावं की ओबीसीनी कुणाला मतदान केलं. अहो मला एक सांगा, आम्हाला या लोकांना पराभूत केल्याशिवाय विजय कसा होणार? पराभूत करा म्हणजे हँगिंग ठेवा असं नाही ना, नोटाला नाही ना. राग यावर असा होता की ओबीसीच्या लोकांना फिजिकली अटॅक केले गेले. छगनराव भुजबळांना यांचा 7 बार आहे का बोलला? तुझा 7 बार आहे का जरांगे? तू काय मराठा समाजाला काय तू काय गादी तयार केलीस का? काय एवढं गृहीत धरतोय? हो, मी तेच सांगायला लागलो ना. मी तेच सांगतोय की साध्य म्हणजे ज्यांना ज्या गोष्टी हव्या होत्या, ज्यांना तुतारी वाजवायची होती, ज्या रोहित पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे पाटील चालत होते, ज्या राजेश टोपेंच्या सांगण्यावरनं आंदोलन चाललं गेलं, बेकायदा मागण्यांना सपोर्ट केला गेला. एका बाजूला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महोदयांनी 10% रिझर्वेशन दिलेलं असताना सुद्धा आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही अडेलतट्टू भूमिका घेतली गेली. पोलरायझेशन केलं गेलं आणि महाविकास आघाडीची पोळी लोकसभा निवडणुकीत शेकली गेली. हे आम्हाला बदलायचं होतं. कारण हे बघा, आमचं पण आंदोलन होतं की नाही. पवार साहेबांनी आम्हाला साधा एक ब्र शब्द तरी बोलले का? अरे राजसत्ता अंतिम आहे. आम्हाला भूमिका, आम्ही हे बघा, आम्ही आंदोलन लढणार आहे. हे बघा, उत्तर ऐका. मी आरोपाला भीत नाही. मी भूमिका घेतली.
म्हणजे माझं उत्तर ऐका की तुम्हीच बोलताय, म्हणजे आरक्षण लढणाऱ्या आंदोलकांनी भूमिका घ्यायची नाही असं म्हणायचं का? आणि आम्ही भूमिका घेतल्यावर तुम्ही आम्हाला याचे त्याचे असं म्हणताय का? आम्हाला नको असलेलं सरकार पाडा असं म्हणणं चुकीचं आहे का? पृथ्वीराज बाबा चव्हाण अंतर्वली सराटीला जाऊन भेटतात, पण ओबीसीच्या आंदोलनाबद्दल बरं शब्द बोलत नाहीत का? ओबीसीनी काँग्रेसला मतदान करावं. माधव नेहमी भाजपच्या मागे राहिला हे मान्य आहे, पण गावगाड्यातला छोटा मायक्रो ओबीसी का आज काँग्रेसपासून लांब गेला? याचा अनालिसिस राहुल गांधी करणार आहेत का? एका बाजूला राहुल गांधी म्हणले ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीचे कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे, तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण जरांगेला जाऊन भेटले, जरांगेच्या मताची काळजी यांना होती. गावगाड्यातल्या 50% ओबीसीची काळजी तुम्हाला नव्हती? करतील ना अनालिसिस, करा ना अनालिसिस, बुथ वाईज तुम्हाला मतदान कळतं ना या ओबीसीनी. प्रश्नच नाही. मी राहुल गांधींची 5 मिनिट वेळ मागितली होती. मला सांगलीमध्ये सकाळी 9 वाजता स्थानबद्ध केलं गेलं, संध्याकाळी 5 वाजता सोडलं, पण मला राहुल गांधींची 5 मिनिटं वेळ मिळाली नाही. सरदार वतनदारांच्या हातात पक्ष आहे. कुणी काय म्हणायचं, आम्ही आमचं परफेक्शन तुमच्या समोर मांडलेलं आहे. आम्ही लोकसभेमध्ये आमची ओबीसीची माणसं, चंद्रकांत खैरेंचा पराभव, पंकजाताई मुंडेंचा पराभव, महादेव जानकरांचा पराभव, याचा ओबीसी एकत्र आल्यानंतर त्याला जातीय स्वरूप दिलं गेलं. खरं आम्ही ज्या सरकारनी त्या सरकारनी जे प्रश्न सोडवलेले नाहीत त्या वेळी आम्ही ते बोललेलो आहे. आज रोजी आम्ही कुणाला मतदान करायचं कुणाला नाही मतदान करायचं, कारण चळवळ निवडणुकीच्या काळात चळवळीला दिशा देणं हे आमचं काम आहे. आणि राजसत्ता अंतिम असेल, राजसत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले असतील तर आम्ही कुणाला का मतदान करू नये? ही लोकशाही आहे. अरे लोकशाहीमध्ये भूमिका घेणं, जरांगेचं कशाला तुम्ही मला सांगताय? लोकशाहीमध्ये आम्ही भूमिका घ्यायची नाही का? आम्ही जे आंदोलन उभं केलंय, जी मुवमेंट उभी केली, त्या तरुणांना आम्ही दिशा द्यायची का नाही द्यायची? आणि आरोप विरोधाची मी फिकीर करत नाही. आम्हाला ज्यांना पाडायचं होतं त्यांना आम्ही पाडलंय, आम्ही करून दाखवलंय, आणि ज्यांना मतदान द्यायचं द्या म्हणून सांगितलं होतं त्यांना मतदान दिलेलं आहे. कुणी काही आरोप करत, आणि काय महायुती काय कुठल्या काय महाराष्ट्राच्या बाहेरचा पक्ष आहे का? सोडवतील, नाही सोडवले तर पराभूत करू त्यांना. मी आता तुम्हाला सांगितलंय, तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर, की या मुख्यमंत्र्यांना आमचा कास्ट वाईज सेन्सस करावा लागेल. काय काय? अरे विधान परिषद काय अर्ध्या लोकसंख्येचा वाईस असणाऱ्या माणसाला दिलं पाहिजे? अरे शिक्षण मंत्रीपद दिलं पाहिजे, महसूल मंत्रीपद दिलं पाहिजे. काय तुम्ही विधान परिषदेवर बोलवून करता काय? अर्ध्या लोकसंख्येचा वाईस आहे हा. काय तुम्ही सांगा, मला सांगायचे, मी कोणाला भीक मागणार नाही. अरे मी सत्तेत बसवणारा माणूस आहे. विधान परिषद काय घेऊन बसलाय? हे बघा, महाराष्ट्रात सत्ता कॅबिनेट सोडा हो. तुम्ही काय छोट्या, आम्ही मुख्यमंत्र्यांची भाषा बोलतोय, तुम्ही काय विधान परिषद घेऊन कोणी होऊ मुख्यमंत्री? अहो हे बघा, हे बघा, ते वेळ हे बघा, जर तर ऐका लक्ष, त्यावेळी मी प्रेस घेईन मी कुठल्या पक्षातून जाणार आहे. हे बघा, जर तरला लक्ष्मण हाके महत्व देत नाही. अरे काय वाईट काय आहे? मला एकनाथ शिंदे साहेबांनी उद्या चांगली ऑफर दिली. एकनाथ शिंदे साहेबांनी, हो प्रश्नच नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षणाची भूमिका घेतलेली आहे, पण ती जरांगेंना कळली नाही. त्यांचं आपलं तुंतुन चाललं होतं, पवार साहेब, रोहित साहेब, टोपे साहेब. हे बघा, महाराष्ट्रामध्ये परत एकदा माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे.
माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी 10% एससीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून 10% इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये आरक्षण दिलेलं आहे। परत एकदा जरांगे नावाचा खुळचट माणूस, ज्याला आरक्षण पॉलिसी माहित नाही, धोरण माहित नाही, त्या माणसाच्या सांगण्यावरनं परत ओबीसी मधून आरक्षण ज्याला कुणाला पाहिजे असेल तर ते जरांगेंना सपोर्ट करतील। माझं सांगणं असं आहे की जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना ओबीसीनी निर्णायक मतदान, आपलं लाख मोलाचं बहुमूल्य मतदान दिलेलं आहे। हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा महाराष्ट्र आहे। सगळ्यांच्या हिताचं धोरण, सगळ्यांच्या हिताचं आंदोलन उभं राहत असेल तर त्याला जनतेने सपोर्ट करावा। अन्यथा जे विधानसभेला झालं ते इथून पुढच्या कालावधीत होत राहतं। ओबीसींची पहिली आमची मागणी आहे की ओबीसींचं पंचायत राज मधलं आरक्षण गेलेलं आहे, त्यासाठी निवडणुका गेल्या 2-3 वर्षापासून थांबलेल्या आहेत। पहिल्यांदा कोर्टासमोर या शासनानं, नव्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा न्यायालयासमोर जाऊन हिअरिंग घेण्यासाठी विनंती करावी। ते हिअरिंग पूर्ण कराव्यात, सुनावण्या पूर्ण कराव्यात, ओबीसीचं आरक्षण सस्टेन करावं आणि पंचायत राज नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्यात। लोकल बॉडीज मध्ये बाबू लोक प्रशासन चालवत आहेत, हे लोकशाहीच्या विरोधी आहे। तेव्हा येऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यानं ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह तर द्यावं, आमचा जात वाईज सेन्सस करावा, आमच्या मुलांना महाज्योतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा। खूप मोठं आंदोलन आहे। जरांगेनं प्रेस घेतली म्हणून लक्ष्मण हाकेनं कंटाळा आला या जरांगेचा। अरे काय बोलतो। आणि महिला आयोगाला या महाराष्ट्रातल्या माझी विनंती आहे, वेळोवेळी, आणि मीडियाला सुद्धा विनंती आहे, वेळोवेळी शिवराज जरांगेची प्रेस तुम्ही आमच्या माता भगिनींच्या नावे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देणारा आंदोलक कसा असू शकतो? अरे यशवंतराव चव्हाण नावाचा आदर्श राजकारण्याचा वारसा असणारा हा महाराष्ट्र, त्या जरांगेंनी कालच्या प्रेसमध्ये मला किमान 10 वेळा आईवरनं शिव्या दिलेल्या आहेत। कालची प्रेस पत्रकार बांधवांनी ऐकावी। आणि अरे तो निवृत्ती महाराज देशमुख महिलांवरती एखादा शब्द बोलला तर त्याला महिला आयोगाने नोटीस पाठवली। या जरांगेनं महिलांच्या नावावरनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठे आहेत? एक नोटीस त्या जरांगेला पाठवा की जो माता भगिनीच्या मनात लज्जा निर्माण होईल अशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतो। देणार पत्र, प्रश्नच नाही। अरे महिलांच्या नावानं किती वेळा मला काल त्याने शिवी दिली तुम्ही बघा। आणि म्हणे माझा तो दुश्मन नाही, आणि तो धनगराचीच माणसं पाडायला मिटिंगा घेतो। आम्ही आता आमचा परफॉर्मन्स दिलेला आहे, आम्ही एक पायरी सक्सेस झालेलो आहोत। हा महाराष्ट्र जर येवल्यामध्ये कुणाची जागीर नसेल तर हा महाराष्ट्र जरांगे तू म्हणतोय त्यांची पण लायकी नाही, जागिरी नाही। तू तुझं पहिलं बघ म्हणावं ताटातलं, तू काय एवढा कोण तत्ववेत्ता सोशल रिफॉर्मर नाहीस। तुला अजून तुला किती मतं पडली लक्ष्मण हाकेंनी सभा घेतलेल्या मतदारसंघात हे तुला माहिती नाही। जनतेने दाखवलं ना, थोबाड फोडलंय। अरे निवडून आणलं ना मी, अरे मत घेणं। हे बघा ओबीसीला वाईस नाही, ओबीसीला पक्ष नाही, ओबीसीला नेता नाही। अरे घेतली ना मतं, त्या मताबद्दल बोला ना तुम्ही। अरे 63,000 मतं घेणं, मत म्हणजे काय? म्हणजे आम्ही लढायचं नाही का? मतं घेऊन फायदा म्हणजे? अरे होईल ना विनिंग मध्ये। बघा ऐका, 1 मिनिट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो। ओबीसी आमदार सांगतो ऐका, ओबीसी आमदार किती निवडून आले? 7 धनगराचे आलेत, 7 माळ्याचे आलेत, 7 वंजारीचे आलेत, 3 बंजाराचे आलेत आणि तेली लिंगायताचे 7 आलेत। काढा माहिती। एकूण तो 35-40च्या पुढे आकडा जातो। मराठ्यांचे 128 नाही, 112 आलेत। अरे माझ्याकडे आहे ना, अरे माझ्याकडे आकडेवारी घेऊन आलोय मी आकडेवारी घेऊन आलोय। जरांगे ये पुढे कधी पण, कुठले 204 आणि 205? अरे महाराष्ट्रामध्ये 112 आलेत। माझ्याकडे पक्ष वाईज अनालिसिस घेऊन आलोय मी। तुम्ही काय विचारणार आहे मला माहिती आहे। अरे सगळे सांगतो ना मी। 204 आकडा जरांगे आणला कुठून?
मग मी आकडेवारी कुठल्या पक्षात सांगू तुम्हाला? 1 मिनिट, तुम्हाला एक उदाहरण देतो फक्त. अरे 1 मिनिट फक्त. हे बघा, 1 मिनिट ऐका. एक साधं उदाहरण देतो कमी लोकसंख्या असलेल्या पक्षाचं. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे 10 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामधले 5 ओबीसी आहेत आणि 5 मराठा आहेत. करा अनालिसिस. मग ते सांगतो ना तुम्हाला, आकडेवारी सांगतोय माझ्याकडं. हे बघा, कुणी निवडून आले ते बघा ना. तुम्हाला सांगतो, ऐका 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 ना, ऐका ऐका. रोहित पवार किती मतांनी निवडून आले ते सांगतोय. नारायणआबा पाटील 10,000 पेक्षा 15,000च्या आसपास निवडून आले. कशामुळे आले? मग रोहित पवार 1200 मतांनी येतो. अरे ओबीसी फॅक्टरमुळे आले. तेच सांगतोय मी. आमची इथं पत्रकार जे रिझल्ट ओरिएंटेड ओबीसीचे उमेदवार असतील त्यांना आमची फर्स्ट प्रायोरिटी असेल. आम्ही पाठिंबा दिलेला होता, त्याच्या विरोधात एलिगेशन झालेले आहेत. अरे होता ना, झाला ना. माळशिरस मध्ये माझ्या विरोधात प्रेस झाली की लक्ष्मण हाकेंचा उत्तमरावांना पाठिंबा असेल तर आमचा बायकॉट झाली ना. प्रेस तुम्हीच दाखवली सगळ्यांनी. तिथं आणला ना निवडून आम्ही. प्रश्नच नाही. अरे आमच्या पक्षाच्या धोरणावर ठीक आहे, पण आमच्या माणसाला आम्ही आणले ना निवडून. माणसं आहेतच ना. जर जरांगेचे सगळीकडे असतील तर आमच्याकडे नसावेत. देतील ठरवतील. पुढच्या वेळी येईल ना निवडून. अरे नाही म्हणलं ना मी, कुठं म्हणलंय आलाय. मग आमचं धोरण होतं ना, समजून घ्या. आमचं धोरण होतं. अरे मग पहिली पायरी हीच असते. कुणाला तरी पाडल्याशिवाय कोण येणार आहे का निवडून? अरे नाही, विधान परिषद नाही, हे छोट आहे. अरे अरे पुढच्या खूप गोष्टी आहेत. तुम्ही एवढा खिरक त्याचा आनंद आहे. आणि रोहित पवारांचे दोन्ही कान कापल्याचा खूप मोठा आनंद आहे. आले की ठीक आहे ना, आले. त्याच्यावरून आज त्यांना शुभेच्छा आहेत. त्याचा कोणी माणूस जरी पंतप्रधान झाला, जोपर्यंत इथला लिगल ऍस्पेक्ट असणाऱ्या संस्था जोपर्यंत सामाजिक मागासले पण प्रूव्ह करणार नाहीत तोपर्यंत जरांगेची मागणी मान्य होणार नाही. ये अंदर की बात है. अरे हमारे अंदर की बात है. तिथं आमचा माणूसच नव्हता तर ऐकायचा प्रश्न काय? माहितीतच आहेत ना दादा का राष्ट्रवादी दिले. मला जवळजवळ 2-3 डझन आमदारांचे आहेत. प्रमुख नेत्यांचे पण झालेले आहेत फोन. आता नाव सगळ्यांचे फोन आलेले आहेत. मी केलेला आहे त्यांच्या अभिनंदनाला. नाही भेटायची काय आवश्यकता नाही. मी ओबीसी आनंद काय, जो निवडतील त्याला त्याचा आनंद आहे. कारण आम्ही आमचं काम केलेलं आहे. आता निवडायचं काम त्यांचे काय कोणी हो. आम्ही निवडून द्यायचं काम केलंय. जो कोणी मुख्यमंत्री होईल आम्ही माहितीला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही फक्त भाजपला दिलेला नव्हता. त्यामुळे जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि विधान परिषद वगैरे नाही. अरे द्यायचं असेल तर कॅबिनेट मंत्रीपद द्या. विधान परिषद वगैरे चिल्लर समजू नका. ओबीसी चळवळीला अक्का तडाखा दिलेला आहे. अरे का जाऊ नये का? काय माझ्यावर बंदी आहे का कॅबिनेट मध्ये नाही जायला? का जाऊ नये आम्ही? काय ओबीसीच्या पोरांनी स्वप्न बघायचं नाही, तुम्ही तेवढी बघायची का? असा का प्रश्न विचारताय? अरे पक्षाचा काय संबंध? मला त्यावेळी ठरवेल सांगेल, प्रेस घेऊन सांगेल. अरे एक जण बोला. अरे ते एका मतदारसंघाचे. अरे मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी आहे. अरे मी महाराष्ट्राचं लीड करतो. हे बघा मी काय बोलतोय, अनेक पद आहेत ना, ठरवतील ना ते.
आनंद होईल मला, का नाही होणार आनंद? अरे आनंद होईल, अनेक अनेक जागा आहेत ना. अरे प्रश्नच नाही, का होऊ नये, का होऊ नये, होऊ का नाही?